इयत्ता 10वीच्या बीजगणित भाग 1 मध्ये संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। संभाव्यता म्हणजे नेमकं काय आणि या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। वास्तविक पाहता परीक्षेसाठी हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचं 8 मार्क्ससाठी असणार आहे। 8 मार्क्स बोर्डाच्या परीक्षेसाठी असणार आहेत। म्हणजे या प्रकरणातले एकूण 8 मार्काचे प्रश्न हे बोर्ड परीक्षेसाठी असणार आहेत। म्हणजे 40 पैकी 8 गुण हे प्रकरण तुम्हाला देऊ शकतो। फक्त गुणासाठीच आपण अभ्यास करायचा असं नाही। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या 10वीच्या गणिताचा उपयोग करून घ्यायचा आहे। संभाव्यता म्हणजे नेमकं काय तर आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठे कुठे अनुभवतो। प्रत्येक कृतीमध्ये या संभाव्यतेचा उपयोग आपल्याला होत असतो। समजा एखादी कृती, लहान मुलगा खेळतोय, खेळता खेळता त्याच्या हातात एक नाणी आहे आणि तो नाणी काय करतो, तो नाणी वर फेकतो आणि आपल्या मित्राला विचारतो, बोल छापा की काटा। म्हणजे हे काय शक्यता आहे। नाणी वर उडवल्यानंतर काय शक्यता तर एकतरी छापा पडणं, नसेल तर काटा पडणं, बरोबर आहे। ही झाली शक्यता। मग संभाव्यता म्हणजे काय, छापा पडण्याची संभाव्यता काय आणि काटा पडण्याची संभाव्यता काय हे एका उदाहरणावरून तुम्हाला खेळता खेळता येणाऱ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगितलं। दुसरं एखादं उदाहरण झालं, एक वर्गातील आपल्या वर्गातील एक मुलगा आहे, तो आपल्या मित्राला बोलतो, अरे आपल्या परीक्षेच्या निकालाचं काय होईल। बघा याही वाक्याला 2 शक्यता आहेत, एक पास होशील, दुसरा नापास होशील, बरोबर आहे। एक पास होशील नाहीतर नापास होशील, म्हणजे इथे 2 शक्यता आहेत। पास होण्याची संभाव्यता काय, मग नापास होण्याची संभाव्यता काय, हे अशा उदाहरणांचं आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार। मग सराव संच 5.1 मध्ये नेमका अशा काही कृती दिलेल्या आहेत, असे काही प्रयोग दिलेले आहेत, त्या प्रयोगावरून आपल्याला काही शक्यता काढायची। बघा खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे, म्हणजे इथं या ज्या काही कृती आहेत याच्यामध्ये किती शक्यता आहेत हे काढायचं। म्हणजेच नेमकं काय करायचं हे आपण इथं पाहावं। वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे। वनिताला या प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे, त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे, एकाच ठिकाणी जाणार आहे। मग ती कुठं जाणार आहे नेमकं, अजिंठ्याला जाणार का, महाबळेश्वरला जाणार का, लोणार सरोवराला जाणार का, ताडोबा अभयारण्यात जाणार आहे, अंबोलीला जाणार आहे का, रायगडला जाणार आहे, माथेरानला जाणार आहे का, आनंदवनला जाणार आहे। यापैकी कुठं जाणार आहे ती, या सगळ्यांची माहिती तिला आहे। तिला मेच्या सुट्टीमध्ये एका ठिकाणी जायचं। मग किती ठिकाणी ती जाण्याची शक्यता आहे, म्हणजे वनिताला 8 ठिकाणांची माहिती आहे। वनिताला 8 ठिकाणांची माहिती आहे। म्हणून सुट्टीसाठी जाण्याच्या 8 शक्यता आहेत। या 8 ठिकाणांची माहिती आहे, म्हणून सुट्टीसाठी जाण्याच्या 8 शक्यता आहेत। मग ती एकतर इथे जाईल, नसेल तर इथे, नसेल तर इथं, हे एवढंच आहे। लक्षात आलं का। आणि बघा पुन्हा दुसरा प्रश्न काय, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे। आता आठवड्याचे वार किती असतात ते अगोदर लिहा, इथं लिहितोय आठवड्यातील वार 7 असतात।
आठवड्यामध्ये वार किती असतात? 7. बघा, सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार, रविवार आहे. म्हणजे हे किती झाले? टोटल 7 वार झाले. ओके. मग या 7 वार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून त्यातील एक निवडायचे वार. यादृच्छिक पद्धतीने एक निवडण्याची शक्यता, एक वार निवडण्याची शक्यता, म्हणून एक वार निवडण्याची शक्यता, निवडण्याची शक्यता 7 आहे. एक वार निवडण्याची शक्यता किती आहे? 7. लक्षात आलं का? आठवड्यामध्ये 7च असतात. एक तरी सोमवार, नाहीतर मंगळवार. पहिली शक्यता सोमवार, दुसरी शक्यता मंगळवार, तिसरी शक्यता बुधवार, चौथी शक्यता गुरुवार, 5वी शक्यता शुक्रवार, 6वी शक्यता शनिवार आणि 7वी शक्यता रविवार. अशा 7 शक्यता आहेत यादृच्छिक पद्धतीने एक वार निवडण्याची शक्यता 7 आहे. बघा, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा. पत्ते तुमच्याकडे बॉक्स माहिती ना पत्त्याचा, त्या पत्त्याच्या बॉक्समधून एक पत्ता निवडायचा. मग किती शक्यता असतील? मग बघा, पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. बरोबर आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये, पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. म्हणून एक पत्ता निवडण्याची, एक पत्ता निवडण्याची 52 शक्यता आहे. लक्षात आलं का तुमच्या? पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात हे तुम्हाला माहिती आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये किती असतात? 52. त्यातील एक पत्ता निवडायचं. एक तरी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत असा 52 पैकी एक पत्ता, म्हणजे 52 शक्यता असणार आहे. प्रत्येक कार्डवर, आता याच्यानंतरचं उदाहरण बघा, चौथं उदाहरण. प्रत्येक कार्डवर एक संख्या, म्हणजे छोटे छोटे कार्ड्स आहेत. या कार्डवरती 10 पासून ते 20 पर्यंत संख्या लिहिलेली. 10 पासून ते 20 पर्यंतच्या संख्या म्हणजे किती संख्या झाल्या सांगा बरं? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. टोटल किती झाले? 11. म्हणजे 10 पासून 20 पर्यंत लिहिलेले एकूण 11 कार्ड आहेत. किती कार्ड आहेत? 11 कार्ड आहेत. 10 पासून 20 पर्यंत लिहिलेले एकूण किती कार्ड झाले? 11 कार्ड. मग त्यापैकी एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचं. एकच कार्ड निवडायचं. मग एक कार्ड निवडण्याची शक्यता किती? एक कार्ड निवडण्याची शक्यता किती आहे? एक कार्ड निवडण्याची शक्यता 11 आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे या उदाहरणांमध्ये काय दिलेलं असतं आणि आपल्याला काय काढायचं असतं, म्हणजे शक्यता काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं. अशा प्रकारची उदाहरणं हे 1 मार्काच्या प्रश्नामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी सराव संच 5.1 मधील सर्व उदाहरणं संपलेली. संभाव्यता या प्रकरणातील यानंतरची उदाहरणं सोडवण्यापूर्वी आपल्याला काही प्रयोग माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रयोग आपण अगोदर या ठिकाणी चर्चेत घेऊया. तर ते नेमके कोणते प्रयोग आहेत? आपल्या उदाहरणासाठी उपयोगाला अशी प्रयोग. व्यवहारामध्ये खूप काही प्रयोग आहेत. आपण जे काही कृती करतो हे सगळे प्रयोग आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी गणित शिकवतो, हा एक प्रयोग आहे. समजणं न समजणं या 2 शक्यता आहेत.
समजणं न समजणं या दोन शक्यता आहेत. लक्षात आलं का तुमच्या? मग समजण्याची संभाव्यता काय आणि न समजण्याची संभाव्यता काय असेल हे प्रत्यक्षात माझ्या कृतीनंतर, माझ्या प्रयोगानंतर जे काही रिझल्टच्या वेळेस आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. मग असे काही प्रयोग आहेत की गणित सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी आहे. असे प्रयोग आपल्याला माहीत करून घ्यायचे, त्याची चर्चा आपण इथं करूया. पहिला प्रयोग, एक नाणी फेकणे. नाणे घेतलं, फेकून दिलं असं नाही. नाणे फेकले म्हणजे नाणे टॉस केलं. लक्षात आलं का तुमच्या? नाणे टॉस केलं. मग तेव्हा काय शक्यता असणार आहे? एक तरी हेड पडेल, नसेल तर टेल पडेल. बरोबर आहे. छापा किंवा काटा पडेल एक नाणे फेकले असता. मग याची शक्यता किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. या 2 शक्यता आहेत. ठीक आहे. मग दुसऱ्या प्रयोगाचं बघा. 2 नाणे फेकली असता काय होईल? 2 नाणी फेकले. समजा 2 नाणी माझ्याकडे आणि फेकून दिलं. बघा काय होईल? दोन्हीवरती छापा छापा असेल किंवा हेड हेड असेल. ओके. नाहीतर मग काय असेल? हेड आणि इथं कंस न करता मी फक्त स्वल्पविराम देऊन वेगळं दाखवतो. हेड आणि टेल दिसेल किंवा टेल आणि हेड दिसेल किंवा हेड आणि हेड दिसेल. बघा या 4 पेक्षा इतर काही वेगळं मिळू शकतं का तुम्हाला? मिळू शकणारच नाही. कारण या प्रयोगाच्या या 4 शक्यता आहेत. या व्यतिरिक्त कुठल्याही असू शकत नाही. बघा म्हणजे हे 4 शक्यता झाल्या. त्याच्यानंतर तिसरा प्रयोग काय? 3 नाणे फेकली असता काय मिळणार आहे 3 नाणे फेकल्यानंतर? आता हे या पद्धतीनं तुम्हाला लिखाण करायचं आहे. बऱ्याच मुलांचं हे 3 नाण्याचा प्रश्न आला की उत्तर चुकण्याची शक्यता असते. गेल्या अनेक वर्षांपासून बघतो. हे लिखाणाची जी पद्धत आहे ती टेक्निक एकदाच लक्ष देऊन ऐकायचं आणि परफेक्ट व्हायचं त्याच्यामध्ये. बघा लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही? बघा काय असेल? 3 नाणे फेकले असता याच 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 पडेल. एकावर एच, दुसऱ्यावर एच, तिसऱ्यावर एच म्हणजे हेड 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 पडेल. छापा 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 पडेल. त्याच्यानंतर हेड हेड, त्याच्यानंतर शेवटचं घर मी काटा घेतो. 2 एच जशाच तसं ठेवलं. तिसरं घर कशाने भरलं? टी न भरलं. आता हाच टी मी काय करतो? अलीकडे घेतो. एच टी एच. हाच टी मी पुन्हा अलीकडे घेतो. हे टी मी अलीकडे घेतो. होऊ शकेल का आता? नाही. कारण कडेला येऊन थांबला तो. त्याच्या अलीकडे येऊ शकत नाही. मग नंतर नवीन टी घ्यायचं. टी एच. नवीन टी घेतला. आता या नवीन टी ला पुन्हा आतमध्ये ढकलायला जागा आहे म्हणजे हेड सरकू शकतो. म्हणजे टी टी एच असं होईल. ओके. मग सगळी घरं मी टी 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 असं भरतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एच टी टी घ्यायचं. मी इथंपर्यंतचा क्रम तुम्हाला सांगितला. क्रम कसा आहे? खेळत खेळत बघा. 3 घर याची भरलं. शेवटचं घर टी न भरलं. याच्यामध्ये 3 याच्यात होते. शेवटचं घर टी न भरलं. तोच टी आतमध्ये घेतला. हा तयार झाला. तोच टी आणखीन आतमध्ये घ्यायचं. हा तयार झाला. आता टी सरकायला जागा नाही. नवीन टी घ्यायचं. मग सगळ्यात शेवटी नवीन टी असतो. मग तो नवीन टी पुन्हा आतमध्ये येणार आहे म्हणजे टी टी एच असेल. पुन्हा टीला सरकायला जागा नाही. पुन्हा नवीन टी घ्यायचं म्हणजे सगळे टी झाले आणि सगळ्यात शेवटी काय लिहायचं? एच टी टी. ओके. म्हणजे एकूण किती शक्यता झाल्या इथं? 8 शक्यता झाल्या. म्हणजे 1 नाणे फेकले 2 शक्यता, 2 नाणे फेकले 4 शक्यता, 3 नाणे फेकले 8 शक्यता. आणि त्याच्यानंतर चा प्रयोग असेल. नाण्याच्या नंतर एक फासा फेकला. एक फासा फेकला. फासा फेकणे म्हणजे नेमकं काय? फासा म्हणजे काय हे माहित नाही मुलांना. अरे फासा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सापशिडी खेळताना तुम्ही जे काही ठोकळा असतो तो ठोकळा त्याला फासा असं म्हणलं जातं. मग त्याच्यावरती कुठून ते कुठपर्यंत अंक असतात तुम्हाला माहिती आहे? सांगा पाहू. बरोबर आहे. 1 पासून 6 पर्यंत असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही फासा फेकता एकतरी 1 पडेल, नसेल तर 2 पडेल, नसेल तर 3 पडेल,
4 पडेल, 5 पडेल, 6 पडेल. ह्या एकूण किती शक्यता झाल्या? 6 शक्यता झाल्या. फासा फेकल्यानंतरच्या शक्यता किती येते? एकूण 6 शक्यता. त्याच्यानंतर 2 फासे फेकले, 2 फासे फेकले तर काय शक्यता होऊ शकेल? 2 फासे येतात तुमच्याकडं, 2 सापशिडीतले ठोकळे मी टाकले. पहिल्यावरती 1 असेल, दुसऱ्यावरती 1 असेल. बघा मी कसं लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं करून सांगतो. 1-1 असेल, 1-2 असेल, 1-3 असेल, 1-4 असेल, किंवा 1-5 असेल, किंवा 1-6 असेल. ओके, एवढ्यावरून थांबणार नाही. 2 बरोबर सुद्धा 1 असेल, 2 बरोबर 2 असेल, 2 बरोबर 3 असेल, 2 बरोबर 4 असेल, 2 बरोबर 5 असेल, आणि 2 बरोबर 6 असेल. 2 बरोबरच नाही, 3 बरोबर पण असू शकतं. 3-1, 3-2, 3-3, 3-4, आणि 3-5, आणि त्याच्यानंतर 3-6. त्याच्यानंतर 4-1, 4-2, 4-3, 4-4, 4-5, आणि 4-6. त्याच्यानंतर 5-1, 5-2, 5-3, 5-4, 5-5, आणि 5-6. त्याच्यानंतर 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-6, 6-5, आणि 6-6. असं एकूण हे किती आहे शक्यता? 36 शक्यता आहे. म्हणजे 2 फासा फेकल्यानंतर 36 शक्यता आहे. मग पुन्हा पुढचा प्रयोग 3 फासा फेकला असता. अरे 3 फासा फेकला असता हे काढता येईल आपल्याला, पण तो आपल्या अभ्यासक्रमात नाही आहे. पुन्हा पुढच्या 11वी 12वी त्याच्यानंतरच्या अभ्यासक्रमामध्ये हे 3 फासे 10 फेकले, असे n फासे फेकले असता किती असेल? अशा प्रकारची उदाहरणं असणार आहेत तुम्हाला. म्हणजे हे शिकलं इथंच सोडलं मार्क मिळाले आपल्याला पुरेसा असं नाही. याचा पुढच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा उपयोग आहेच निश्चितपणे. आणखी एक प्रयोग तुम्हाला सांगतो. 6वा प्रयोग. 1 फासा आणि 1 नाणे दोन्ही घेतले. नाणे पण घेतलं आणि फासा पण घेतलं. दोन्ही एकत्रित टाकलं तर काय होईल? 1 फासा व 1 नाणे फेकले तर काय शक्यता आहे? बघा, 1 छापा बरोबर 1 असेल, म्हणजे हेड बरोबर 2, हेड बरोबर 3, हेड बरोबर 4, आणि हेड बरोबर 5, आणि हेड बरोबर 6. बघा 1 2 3 4 5 6 हेड बरोबर असेल. हे काट्यासोबत सुद्धा असू शकतं. म्हणून T1, T2, T3, त्याच्यानंतर T4, T आणि 5 असेल, आणि त्याचबरोबर T आणि 6 असेल. म्हणजे असे एकूण 12 शक्यता येते. अजूनही काही प्रयोग शिल्लक राहिलेले आपल्या अभ्यासासाठी. ते प्रयोग ज्या उदाहरणामध्ये येतील त्या उदाहरणामध्ये मी पुन्हा समजावून सांगणार आहे. पहिला प्रश्न पहा. पहिल्या प्रश्नामध्ये काय? खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या म्हणजेच n ऑफ s लिहा. यस आणि n ऑफ s लिहायचं. यस म्हणजे काय? नमुना अवकाश असतो. नमुना अवकाश म्हणजे काय? सर्व शक्यता त्याच्यामध्ये असणार आहे. नमुना अवकाश म्हणजे काय? सर्व शक्यता. आणि n ऑफ s म्हणजे काय? त्या अवकाशातील घटकांची संख्या. आता कसं ते प्रत्यक्ष उदाहरण लिहिताना आपल्याला लक्ष देऊन पाहता येईल. बघा 1 फासा व 1 नाणे एकाच वेळेस फेकले. मी तुम्हाला हे प्रयोग आत्ताच सांगितलेले. 1 फासा आणि 1 नाणं टाकल्यानंतर काय असते बघा. यस म्हणजे काय? नमुना अवकाश. काय असेल नमुना अवकाश? एक तरी हेड बरोबर 1 आहे, हेड बरोबर 2 आहे, हेड बरोबर 3 आहे, हेड बरोबर 4 आहे, हेड बरोबर 5 आहे, आणि हेड बरोबर 6. ओके, म्हणजे छापा सोबत 1 ते 6 असू शकेल. असा काट्यासोबत सुद्धा असू शकतं म्हणून सांगितलं. टी बरोबर 1 असेल, टी बरोबर 2 असेल, टी बरोबर 3 असेल, आणि टी सोबत 4 असेल,
टी सोबत 5 असेल आणि टी सोबत 6 असेल. हा काय झाला नमुना अवकाश. या शक्यतेविषयी शक्यतेला सोडून आणखीन काय असू शकतं का? काही असू शकत. याच्यामध्ये एकतरी हेड सोबत 1 ते 6 आणि काट्यासोबत 1 ते 6 असेल टी सोबत. म्हणजे नमुना अवकाश यातील संख्या हे नमुना अवकाश झाला. या नमुना अवकाशातील घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे NPS किती झाला 12. म्हणजे त्यांनी काय लिहायला सांगितले नमुना अवकाश आणि त्यातील संख्या. त्या दोन गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या. दोन्हीच्या दोन्ही गोष्टी लिहिल्या. लगेच दुसरं उदाहरण पहा. इथं 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे जसं 2 2 म्हणजे 22 3 3 33 5 5 55 असं न करता 2 अंकी संख्या तयार करणे. मग त्याचा नमुना अवकाश बघा. हे खूप काळजीपूर्वक बघा बरं का. एकदा बघितला आणि लक्षात ठेवला तुम्हाला कायमस्वरूपी अडचण येणार. कसली उदाहरणं विचारू द्यायच्यावर आधारित अगदी सहज तुम्ही सोडू शकता. मग ते कसं बघा बरं. 2 3 आणि 5 हे आहे ते निश्चित झालं. मी हे तयार करताना 2 अंकी तयार करताना अगोदर 2 वरती बोट ठेवतो. बघा इथं 2 वरती बोट आहे. 2 त्याच्या पुढचा 3 2 आणि त्यानंतरचा 5. त्याच्यानंतर मी 3 वरती ठेवतो. 3 त्याच्यानंतर अलीकडे 2 आहे. 3 त्याच्यानंतरचा 5 आणि नंतर 5 वरती बोट ठेवतो. म्हणजे अगोदर ती संख्या बोटाची लिहायची. नंतर पहिला 2 नंतर दुसरा 3. आता या व्यतिरिक्त आणखी काय होऊ शकेल का? काहीच होऊ शकणार नाही. मग यातील एक संख्या जास्तीचं लिहिलं किंवा एक संख्या कमी लिहिलं तर हे पूर्ण चुकल्यासारखं. लक्षात आलं का? म्हणून यातील एक संख्या जास्त लिहिता कामा नये, एक संख्या कमी लिहिता कामा नये. म्हणून हे होऊ नये याच्यासाठी मी बोट ठेवायला सांगितलं तुम्हाला. 2 बोट ठेवल्यानंतर ह्या 2 अंक तयार होतील. एकदा 3 लावून एकदा 5 लावून. बघा 2च्या पुढे एकदा 3 लावून एकदा 5 लावून. पुन्हा 3 वरती बोट ठेवलं. 3च्या समोर एकदा 2 लिहायचं एकदा 5 लिहायचं. एकदा 2 लिहायचं एकदा 5 लिहायचं. 5 वरती बोट ठेवलं. 5च्या नंतर एकदा 2 लिहायचं आणि एकदा 3 लिहायचं. मग हे एकूण नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ यस. त्यालाच NPS असं देखील म्हणतात. NPS किती झाले 1 2 3 4 5 6. कोणाला अडचण एवढा सोपा भाग आहे. आणि काही वेळेला हे 2 मार्कासाठी विचारतात. हे जर विचारले 1 मार्कासाठी, असं जर विचारले तर 2 मार्कासाठी असणार. लक्षात आलं का तुमच्या? आता इथं बघा एक याच्यावरती बाण. प्रश्न पहा. 6 रंगाच्या तबकडीवरील ही तबकडी म्हणजे काय? वेगळं काही नाही. पुठ्ठ्याचं गोल कापलेले तबकडी असं उभं केलेले. क्लिअर झालं तुम्हाला? पुठ्ठ्याचं त्याचे एकूण 6 भाग केलेले आहेत. बघा वर 3 भाग आहेत आणि खाली 3 भाग आहेत. ह्या अर्ध्यापासून वर 3 भाग आहेत, खाली 3 भाग आणि एक बाण पण त्याला जोडले. 6 रंगाचा तबकडीवरील बाण फिरवला असता. बघा मी जोराने बाण फिरवतो असं किंवा तबकडीला फिरवतो. बाण फिरवला असता कोणत्या रंगावर स्थिर होतो हे बाण पाहिलात ना. हे काही ठिकाणी मजेशीर फनी गेम्स म्हणून सुद्धा हे ठेवलेलं असतं. बघा त्याचा प्रश्न काय? 6 रंगाची तबकडीवरती एक बाण फिरवल्यानंतर तो कोणत्या रंगावरती स्थिर आहे? नमुना अवकाश काय होईल? काय शक्यता तुम्हाला निश्चित सांगता येतं का? इथं चित्रामध्ये तुम्हाला निळा दिसतंय पण निळा एक घेऊन चालेल का? नाही चालणार. मग तो एकतरी लालवरती थांबू शकतं. ती पण शक्यता आहे. लालवरती थांबण्याची शक्यता, केशरीवरती थांबण्याची शक्यता, त्यानंतर पिवळ्या रंगावरती सुद्धा थांबण्याची शक्यता आहे, निळ्या रंगावरती थांबण्याची शक्यता आहे, त्यानंतर हिरव्या रंगावरती थांबण्याची शक्यता आहे.
हिरव्यानंतर तो जांभळ्या रंगावरती थांबण्याची शक्यता आहे. अजून या व्यतिरिक्त कुठले रंग आहेत का बघा. आणि चुकून ह्यातला लाल पुन्हा जर लिहिला गेला किंवा यातला वगळला गेला एखादा रंग तर तुम्हाला त्या ठिकाणी 0 गुण द्यावे लागतात. म्हणजे उत्तर टोटली चुकीचं नाही. एक तरी जास्त झालेलं, अर्ध तरी मार्क द्या, अजिबात मिळणार नाही. म्हणजे या उदाहरणामध्ये एवढं तुमचं लक्ष पाहिजे की इथं डबल होता कामा नये आणि एक पण कमी लिहिता का. मी इथं सांगितलं एक डबल होऊन जास्तीचं लिहिता कामा नये. आणि n ऑफ s या घटकांची संख्या किती आहे? 6. लक्षात आलं ना. हा नमुना अवकाश झाला आणि ह्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या झाली. कोणाला अडचण आहे? हा भाग समजला तुम्हाला? ठीक आहे. या तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. कॅलेंडरचं पान दिलेले 5च्या पटीतील तारखा कोणकोणत्या आहेत अगोदर ते माहीत करून घेऊ. 5च्या पटीतील तारखा पाच, बरोबर. 5च्या पटीतील तारखा 5, 10, 15, 20, 25 आणि 30. हे 5च्या पटीतील तारखा आहे. बघा आपण मार्क ठेवलं तिथं त्या पानावरती. 5, 10, 15, 20, 25 आणखीन 30. ओके. 5च्या पटीतील या तारखा झाल्या. मग बघा वार कोणकोणते असू शकतील त्यासाठीचा 5च्या पटीतील तारखांचे वाढ यासाठी नमुना अवकाश कोणकोणते असतील बघा बरं. आता नमुना अवकाशामध्ये यस बरोबर कोणकोणते आहेत? मंगळवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, नंतर गुरुवार नाही बघा. त्याच्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे शुक्र, शनी आणि रवी. मग n ऑफ s किती झाले? 6. n ऑफ s किती झाले? 6. काय केलं बघा हे उदाहरण सोडवताना. मार्च महिन्याचा कॅलेंडरचा पान आहे, मार्च 2019चा. 5च्या पटीतील सर्व संख्यांना खुणा करून घेतल्या. 5, 10, 15, 20, 25, 30. ओके. ते इथे लिहिलेले. 5च्या पटीतील तारखेचा वार यासाठी नमुना अवकाश काय असेल बघा. आता यस बरोबर सोमवारी आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार नाही लिहिलेले नाही, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. आता यानंतर पुन्हा आपण पुढच्या उदाहरणाकडे बघूया. पुढच्या उदाहरणामध्ये काय? 2 मुलगे. कोण मुलं आहेत हे त्यांनी दिलेले B1 आणि B2. बॉईज वरून त्यांनी B1 आणि B2 लिहिलं. 2 मुली G1 आणि G2, गर्ल्स 1 आणि गर्ल्स 2 असं त्यांनी लिहिलेलं. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ही कृती पूर्ण करायची.
ही कृती कशी पूर्ण करायची, काय लिहायचं. सुरुवातीला त्यांनी टप्पे दिलेले. 2 मुलांची समिती, फक्त दोन्ही मुलं असतील अशी समिती काय तयार होईल, B1 B2 हे दोन्ही मुलंच असणार आहे. ओके, क्लिअर झालं तुम्हाला. 2 मुलींची समिती काय असेल, फक्त मुली असतील त्याच्यामध्ये, G1 आणि G2, G1 आणि G2. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. एक B1 बॉय 1 घेतला, गर्ल 1 घेतला, बॉय 1च घेऊ आणि गर्ल 1 घेतलेले गर्ल 2 घेतो, B1 आणि G2. त्याच्यानंतर काय असेल, दोन्ही बॉय B2 घेऊ, दुसरा मुलगा, दुसऱ्या मुलासोबत पहिली मुलगी G1 लिहायचं. ओके, दुसऱ्या मुलासोबत पहिली मुलगी आणि दुसऱ्या मुलासोबत दुसरी मुलगी. लक्षात आलं का तुमच्या. मग नमुना अवकाश काय होईल, B1 G1, B1 G2, B2 G1, B2